नमस्कार मुलांना, मी प्राध्यापक अतुल फिरके, GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा. तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहोत. आजचा हा व्हिडिओ BCom सेकंड इयर सेमिस्टरच्या विषय फायनान्शियल अकाउंटिंग याचं युनिट नंबर 3 ज्याचं टायटल आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, ज्याला आपण ख्यातीचे मूल्यांकन असं म्हणतो. याचं दुसरा व्हिडिओ आपण आज बघत आहोत. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये ख्याती म्हणजे काय, ख्यातीच्या मूल्यांकनाची गरज काय आहे आणि ख्याती मूल्यांकन करत असताना कुठले कुठले घटक कारणीभूत असतात या गोष्टींचा आपण संकल्पना समजून घेतल्या. ह्या संकल्पना समजल्यानंतर गणितासाठी आपल्याला विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये ज्या मेथड्स विचारलेल्या आहेत तो भाग आपला समोरचा भाग असतो, ज्याला आपण म्हणतो मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. काल सांगितलेल्याप्रमाणे, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एकंदरीत व्हॅल्युएशन ऑफ गुडविलच्या 7 मेथड तुम्हाला पुस्तकामध्ये आढळतील, परंतु आपल्याला 7ही मेथडचा अभ्यास करायचा नाही आहे. या 7 मेथडपैकी ज्या मेथड्स आपल्याला आपल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाच्या निर्देशानुसार समाविष्ट करून दिलेल्या आहेत, फक्त त्याच मेथडचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे आणि त्याची परीक्षेची तयारी करायची. 7 मेथडपैकी कुठल्या 4 मेथड आपल्या परीक्षेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत त्याचीही आपण उजळणी मागे व्हिडिओमध्ये केली होती, ज्यामध्ये सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ही पहिली राहतं, वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ही दुसरी मेथड समाविष्ट आहे, सुपर प्रॉफिट मेथड ही तिसरी मेथड समाविष्ट आहे आणि शेवटची आणि चौथी मेथड जी आहे ती कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. या 4 मेथडाचे अनुक्रमाने 4 गणित आपल्याला बघायचे आहेत. तत्पूर्वी कालच आपण बघितलं की गणितामध्ये नेमकी कुठली मेथड वापरायची ह्या प्रत्यक्ष सूचना तुम्हाला गणितामध्ये दिलेल्या राहणार नाही आहे, परंतु गणिताचं वाचन केल्यानंतर गणिताच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये किंवा अपवादात्मक परिस्थितीमध्ये पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला माहिती दिलेली असते की कुठल्या नफ्याच्या आधारावरती तुम्हाला ख्यातीचं मूल्यांकन करायचं आहे, कोणत्या नेट प्रॉफिटच्या आधारावरती तुम्हाला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायचं आहे. कारण की वाक्यरचना दिलेली असते, फाइंड आउट द अमाउंट ऑफ गुडविल ॲट 3 years परचेस ऑफ सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट किंवा वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट किंवा सुपर प्रॉफिट किंवा फाइंड आउट द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऑन कॅपिटलायझेशन मेथड. गुडविल कॅल्क्युलेशनची जी वाक्यरचना आहे, या वाक्यरचनामध्ये जे शब्द वापरलेले असतात आणि ज्या नफ्याच्या आधारावर ख्यातीचं मूल्यांकन करायचं आहे, ही लाईन आणि हे वाक्य तुमच्यासाठी एक मार्गदर्शक सूचना राहते की आपल्याला नेमकी कुठली मेथड उपयोगी लावायची. मित्रांनो, फॉर्म्युला लावायच्या आधी, गोंधळून जाण्याच्या आधी काळजीपूर्वक गणिताचं वाचन करायचं, कुठल्या नफ्याच्या आधारावर ख्यातीचं मूल्यांकन करायचं आहे त्यावरनं मेथड ओळखून घ्यायची आणि मग त्या मेथडचं आपल्याला या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सूत्र वापरायचं आणि त्याचं गणितीय कॅल्क्युलेशन करायचं. एवढं साधं कॅल्क्युलेशन या टॉपिकमध्ये आहे. म्हणून तुम्हाला कालच सांगितलं होतं की माझ्या अनुभवानुसार बाकी टॉपिकच्या तुलनेमध्ये हे प्रकरण अगदी साधं, सरळ, सोपी आहे, जे वर्ग 12वीपासूनही अभ्यासक्रमामध्ये दिलेलं असतं. वर्ग 12वीमध्ये तुम्हाला आठवत असेल की जेव्हा आपण पार्टनरशिप फॉर्म शिकवायचं, त्या भागीदारी संस्थांमध्ये नवीन भागधारकाचा जेव्हा प्रवेश असायचा, त्या प्रवेशाच्या वेळेला तो भागधारक किती भागभांडवल आणतो याच्यासोबत एक मुष्ट रक्कम जी आपण अधिक आकारायचो ती ख्यातीसाठी आकारायचो. म्हणून हे मूल्यांकन भागधारकामध्ये सुद्धा असते, एकल व्यापारामध्ये सुद्धा असते, प्रमंडळामध्ये सुद्धा राहील, कंपन्यांमध्ये सुद्धा राहील आणि कॉर्पोरेट ॲथॉरिटीमध्ये सुद्धा राहत असतं. जेव्हा किंवा भाग भांडवलामध्ये बदल होईल आहे, मालकी हक्क जेव्हा बदलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये ख्यातीचं मूल्यांकन करणं हे आपल्याला गरजेचं आहे. पहिल्या 2 मेथडची ओळख मागील व्हिडिओमध्ये आपण बघितली, सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथड कशी काढायची आणि वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड कशी काढायची. सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचे सूत्र देत असताना मित्रांनो शब्दांवरती लक्ष ठेवायचं आहे. तिथं मी शब्द ॲव्हरेज प्रॉफिट वापरलेला नाही आहे, आपण तिथं शब्द वापरलेला आहे ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये दिलेल्या नफामध्ये आपल्याला काही ॲडजस्टमेंट, काही समायोजन करावं लागतील अशा खर्चांच्या आणि अशा नफ्याच्या जे खर्च आणि जे नफा कुठल्याही प्रकारे बिझनेसच्या स्वरूपाशी निगडीत नसेल, जो एक तर पुंजीगत खर्च असेल किंवा तो आकस्मिक आलेला ॲबनॉर्मल लॉस किंवा ॲबनॉर्मल इन्कम असेल, अशा बिझनेसशी निगडीत नसलेल्या खर्चांना
बिझनेसशी निगडीत नसलेल्या उत्पन्नाला आपल्याला व्यवसायातून काढून टाकावं लागतं. ह्या समायोजन केल्यानंतर जो नफा राहतो त्याला म्हटला जातो ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट. यालाच आपण दुसऱ्या फॉर्ममध्ये म्हणत असतो फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. म्हणजे भविष्यामध्ये निरंतर काळापर्यंत हा नफा कायमस्वरूपी कमवला जाईल आणि हा बिझनेसशी निगडीत आहे. म्हणजे बिझनेसशी संबंधित उत्पन्न आणि बिझनेसशी संबंधित खर्च याची वजाबाकी केल्यानंतर जो निव्वळ नफा राहतो त्याला म्हणतो आपण ऑपरेटिंग प्रॉफिट. आणि इथे गुडविलसाठी आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिटच कन्सिडर करायचं आहे. म्हणून नॉन ऑपरेटिंग इन्कम एक्सपेन्सेस आणि ॲबनॉर्मल एक्सपेन्सेस आपल्याला काढून टाकायचे. वेटेड ॲव्हरेज कसा काढायचा, सिम्पल ॲव्हरेज कसा काढायचा याचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये केला. या व्हिडिओमध्ये आपण तिसरी मेथडचं सूत्र आणि तिसऱ्या मेथडच्या कॅल्क्युलेशनच्या पद्धती त्याचे स्वरूप आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत. आणि मित्रांनो 4 मेथडपैकी वारंवार जी मेथड अभ्यासक्रमामध्ये गणितामध्ये विचारल्या जातं, ज्याच्यावरती जास्तीत जास्त भारांश असतो मार्कांचा, ती मेथड म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड. कारण की सुपर प्रॉफिट मेथडमध्ये आपल्याला पहिलं प्रॉफिट ॲव्हरेज प्रॉफिट हे काढावंच लागतं. आणि ॲव्हरेज प्रॉफिट काढल्यानंतर सामान्य नफा त्यातनं नॉर्मल प्रॉफिट वजा केल्यानंतर जी एक्सेस अर्निंग कॅपॅसिटी तुमची राहणार ही तुमच्या कौशल्यामुळं आहे, तुमच्या नीतीमुळं आहे, ते तुमचं स्वतःचं ख्याती आहे असं याच्यात निर्देश केला जातो. सूत्र काय दिलेलं आहे तर सुपर प्रॉफिट मेथडमध्ये गुडविल कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत तीच आहे जी आपण ॲव्हरेजमध्ये वापरली, जी वेटेड ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये वापरली. फक्त बदल काय आहे तर जिथे आपण सिम्पल ॲव्हरेज गुणेला नंबर ऑफ इयर्स केलं होतं, जिथं वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट गुणेला नंबर ऑफ इयर्स केलं होतं, त्याच्या जागेवर आपण फक्त आधार बदललेला आहे. अमाऊंट ऑफ सुपर प्रॉफिट गुणेला नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस किती राहतील हे गणितामध्ये दिलेलं राहतं. साधारण हा राहतो त्या व्यवसायाचा परचेसिंग पॉवर. म्हणजे जुन्या व्यवस्थापकाचा, जुन्या मालकाचा त्या व्यवसायावरती एवढा इफेक्ट आहे की येणाऱ्या पुढच्या 2 वर्षामध्ये तुमचे ग्राहक कुठेही जाणार नाही. 2 वर्षामध्ये व्यवसायाचा मालकी हक्क जरी बदललेला असला तरी नफा कमावण्याची क्षमता पुढच्या 1 वर्षाची, 2 वर्षाची, 3 वर्षाची त्या एक्झिस्टिंग मालकांनी बांधून दिलेली आहे. हे त्याचं परचेसिंग पॉवर आहे. हे नंबर ऑफ इयर्स 1 राहू शकतात, 2 राहू शकतात, 3 राहू शकतात, 5 राहू शकतात. त्याचा गुणाकार करायचा असतो. आता सुपर प्रॉफिट कसं काढायचं हे सगळ्यात महत्त्वाचं पद आहे. सुपर प्रॉफिट काढत असताना त्याची परिभाषा जर का आपण बघितली तर सामान्य लोकांच्या नफा कमावण्याच्या क्षमतेपेक्षा तुमचं स्वतःचं कौशल्य वापरून सामान्य लोकांपेक्षा अधिक जो नफा तुम्ही कमवलेला आहे याला म्हटलं जातं सुपर प्रॉफिट. म्हणजे इंग्लिशमध्ये जर का म्हणायचं म्हटलं तर एक्सेस अर्निंग कॅपॅसिटी. आता सामान्य लोक म्हणजे आपण ज्या व्यवसायामध्ये व्यवसाय करत आहोत, ज्या वस्तूचा करत आहोत, ज्या गारमेंट्सचा करत आहोत, समकक्ष व्यवसायामध्ये आपले जे स्पर्धक आहेत या स्पर्धकांना सारखीच भागभांडवलाची रक्कम जर का दिली असली तर समजा 5 लाखाचं भागभांडवल जर का लावलं तर सामान्य स्पर्धकांनी 5 लाखाच्या भागभांडवलावरती किती नफा कमवला असता. आपण गृहीत धरू की त्यांचं अर्निंग कॅपॅसिटी ही 10% आहे. त्यांची म्हणजे स्पर्धकांची, म्हणजे त्या इकॉनॉमिकल कंडिशनची, त्या आर्थिक परिस्थितीची. याला म्हटलं जातं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे समकक्ष स्पर्धक या आर्थिक परिस्थितीमध्ये, समकक्ष परिस्थितीमध्ये 10%चा नफा साधारणतः कमवतात. म्हणजे सिमिलर कॉम्पिटिटरची गुंतवणुकीवरची नफा कमावण्याची जी क्षमता असतं त्याला म्हटलं जातं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. याला ॲब्रिव्हिएटेड फॉर्ममध्ये आपण वापरणार आहोत NRR. हा NRR किती आहे हे गणितात तुम्हाला दिलेलं राहतं. या नॉर्मल रेट ऑफ रिटर्नला गुंतवणुकीने गुणाकार करायचं आहे. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड. आता गुंतवणूक करत असताना मित्रांनो आपली स्वतःची गुंतवणूक किती, स्वनिधी किती ते महत्त्वाचं आहे. कारण की आपण लावलेला जो पैसा असतो त्याच्यामध्ये आपण स्वतःचे काही पैसे लावलेले असतात आणि कर्ज घेऊन काही पैसे लावलेले असतात. कर्ज घेऊन जो लावलेला पैसा आहे हे तर स्वतःचे पैसे नव्हते, हे दुसऱ्यांचं देणं आहे. मग नेट कॅपिटल एम्प्लॉयड किती, तर नेट कॅपिटल एम्प्लॉयड कॅल्क्युलेशन करण्याची पद्धतीसुद्धा इथे आपल्याला समजून घ्यायची आहे. तर नॉर्मल प्रॉफिट काढत असताना कॅपिटल एम्प्लॉयड गुणेला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे 5 लाखावरती 10% प्रमाणे जर का बाकीचे स्पर्धक 50,000चा जर का नफा कमवत असले तर त्याच 5 लाखावरती आपण आपल्या क्षमतेने 70,000चा नफा कमवलेला आहे. सामान्य लोकांनी 5 लाखावरती 10% प्रमाणे
50,000चा नफा कमावला असता आपण आपलं कौशल्य वापरून 70,000चा नफा कमवलेला आहे. म्हणजे 70,000तनं सामान्य लोकांचे 50,000 जर का वजा केले तर अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त 20,000 रुपये जे आहे मित्रांनो हे घट मानल्या जातात सुपर प्रॉफिटचे. एकदा सूत्र लक्षात घेऊया, समरी करूया. सुपर प्रॉफिट म्हणजे फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट हे आपलं स्वतःचं आहे. हे कसं काढायचं? गत 3 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा सराव ॲव्हरेज काढायचा, सरासरी काढायची. सरासरी त्याच फॉर्म्युल्याने काढायची जो सिंपल ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला होता. म्हणजे मागील 5 वर्षाचं समायोजित प्रॉफिट, ॲडजस्टेड प्रॉफिट भागिला नंबर ऑफ इयर्स ते आपलं ॲव्हरेज प्रॉफिट राहील आहे. यातून सामान्य नफा मायनस करायचा, नॉर्मल प्रॉफिट मायनस करायचं. नॉर्मल प्रॉफिट हे आपलं स्वतःचं नाही आहे. स्पर्धकांनी, समकक्ष लोकांनी एवढ्या गुंतवणुकीवरती किती नफा कमवला असता म्हणून कॅपिटल एम्प्लॉईडला नॉर्मल रेटने गुणाकार करून नॉर्मल प्रॉफिट काढलं जातं. हे काढत असताना नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गणितात दिलेलं राहतं. कॅपिटल एम्प्लॉईड छोटं गणित जर का असलं, बहुपर्यायी उत्तर जर का तुम्हाला विचारलेलं असले तर कॅपिटल एम्प्लॉईड दिलेलं नाही. आणि लॉंग आन्सर क्वेश्चन जर का विचारलेलं असलं तर कॅपिटल एम्प्लॉईड काढता येतं. तर मित्रांनो इथं जेवढे सूत्र आहेत या सूत्राशी निगडीत तुम्हाला मल्टिपल चॉईसचे प्रश्न बनवू शकतात. ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट काय होतं? पर्याय पुन्हा दिलेलं राहतील. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट, वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट की सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट, तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. म्हणून सूत्र लक्षात ठेवा. आता या अशा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 4 मार्काचा, 8 मार्काचा, 16 मार्काचा लॉंग आन्सर क्वेश्चन येणार नाही आहे. आम्हाला ॲक्च्युली लॉंग आन्सर क्वेश्चन पद्धतीने शिकवावं लागतं. परंतु जेव्हा आपण डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचा अभ्यास करू त्यातले छोटे छोटे वाक्य, छोटे छोटे सूत्र हे तुम्हाला MCQ क्वेश्चनसाठी कामाचे पडतील आहे. म्हणून हे तिन्ही सूत्र लक्षात घ्यायचे. परंतु कॅल्क्युलेशन करताना आपल्याला विरुद्ध दिशेने करावं लागेल. म्हणजे गुडविल काढण्यासाठी ती सुपर प्रॉफिटवर आधारित आहे. सुपर प्रॉफिट हे नॉर्मलवरती आधारित आहे. म्हणून कॅल्क्युलेशन करताना सुरुवातीला नॉर्मल प्रॉफिट काढा. नॉर्मल प्रॉफिटसाठी कॅपिटल एम्प्लॉईड डिपेंडंट आहे. म्हणून अगदीच जर का स्टेप्स म्हटल्या तर ही राहील तुमची स्टेप्स नंबर 1, नंतर स्टेप नंबर 2 नॉर्मल प्रॉफिट, स्टेप नंबर 3 सिंपल सुपर प्रॉफिट आणि सगळ्यात शेवटी करायचं कॅपिटल एम्प्लॉईड. या टप्प्यांनी तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. आता ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड मूळतः कसं राहतं? वर्षाच्या सुरुवातीचं ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉईड आणि वर्षाच्या शेवटीचं कॅपिटल एम्प्लॉईड, त्याला आपण म्हणतो ओपनिंग कॅपिटल एम्प्लॉईड आणि क्लोजिंग कॅपिटल एम्प्लॉईड याचा ॲव्हरेज. मूळतः सुरुवातीचा कॅपिटल एम्प्लॉईड आणि क्लोजिंग कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये फरक जो राहतो तो आणि फक्त राहतो नेट प्रॉफिट ड्युरिंग द इयर्स. आता नफा आपण भागभांडवलामध्ये व्यवसायाच्या प्रगतीसाठी गुंतवणूक केलेला आहे की व्यवसायामधून नफा आपण हा काढून टाकलेला आहे यावरती त्याचं विश्लेषण डिपेंडंट असतो. तो जर का नफा तुम्ही व्यवसायातून काढून टाकलेला असला तर तुमचं ओपनिंग कॅपिटल आणि क्लोजिंग कॅपिटल हे समान राहतं. परंतु नफा तुम्ही व्यवसायातून काढून न टाकता तो तुम्ही भविष्याच्या प्रगतीसाठी जर का रिइन्व्हेस्ट केलेला असेल, पुनर्गुंतवणूक जर का त्याची केलेली असेल तर मग ओपनिंग कॅपिटल एम्प्लॉईड आणि क्लोजिंग कॅपिटल एम्प्लॉईडमध्ये नफ्यामुळे फरक राहतो. म्हणून कॅपिटल एम्प्लॉईडचं कॅल्क्युलेशन करत असताना हा ऑफ द करंट इयर्स कॅपिटल मायनस करणे, प्लस करणे हे त्याच्यावरती अवलंबून असतो. आता सामान्य परिस्थितीमध्ये नफा व्यवसायातून काढून टाकला की नाही काढून टाकला या संदर्भात काही गणितामध्ये निर्देश दिलेले असतात. काही गणितामध्ये जर का निर्देश दिलेले नसेल तर आपण त्याच्यामध्ये ॲझम्पशन करायचं असतं. कॅपिटल एम्प्लॉईड कसं काढलं जातं? तर कॅपिटल एम्प्लॉईडचं कॅल्क्युलेशन म्हणजे स्वतः लावलेली स्वनिधी. आता स्वनिधी लावलेली असताना बॅलन्स शीटमध्ये टोटल ॲसेट, टोटल लायबिलिटी इक्वल असतात. तर टोटल ॲसेट म्हणजे आपण जी टोटल गुंतवणूक केलेली आहे त्या टोटल ॲसेटमधनं एक्सटर्नल लायबिलिटी ज्या आपण कर्जाच्या स्वरूपात उभारलेल्या आहेत ह्या वजा करायच्या. मित्रांनो एक्सटर्नल लायबिलिटी जर का म्हटलं तर यामध्ये तुमचे टर्म लोन्स येतात, करंट लायबिलिटीज येतात, सिक्युअर्ड असो का अनसिक्युअर्ड असो. म्हणून लॉंग टर्म सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन आणि करंट लायबिलिटी ह्या बाह्य स्वरूपाच्या आहेत जे तुम्हाला एका वर्षाच्या आत करंट लायबिलिटी पेड करायचे आहे किंवा लॉंग टर्ममध्ये घेतलेले कर्ज पेड करायचे आहेत हे मायनस करायचे आहे. हे मायनस करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वतःचं भागभांडवल आणि वर्षानुवर्ष नफ्यातून जमा केलेल्या संचित निधी ह्या मालकाच्याच असतात. म्हणून बॅलन्स शीटच्या कॅपिटल साईडला कंपनीच्या प्रमंडळाप्रमाणे 5 मुद्दे दिलेले आहेत. पहिलं कॅपिटल, ते मायनस करायचं नाही. दुसरं रिझर्व्स अँड सरप्लस, त्याचे पदं मायनस करायचे नसतात. तिसरं पद दिलेलं असतं सिक्युअर्ड लोन, ते मायनस करायचं आहे. चौथं पद मला दिलेलं असतं अनसिक्युअर्ड लोन, तेही मायनस करायचं आहे. आणि करंट लायबिलिटी ते सुद्धा मायनस करायचे आहे. म्हणून एक्सटर्नल लायबिलिटीचे पूर्ण पद आपल्याला टोटल ॲसेटमधून मायनस करायचे असतात. टोटल ॲसेट घेत असतानाही सूत्र लक्षात घ्या, टोटल ॲसेट कुठल्या किमतीवर घ्यायचे आहेत? ताळेबंदामध्ये जी दिलेली असते ती हिस्टॉरिकल कॉस्ट आहे खरेदी केल्यापासून, रिटर्न व्हॅल्यूपासून. पण आज जर का ती बाजारपेठेमध्ये जर का विकली तर त्याच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडलेला असतो. म्हणून आजच्या तारखेची, ज्या तारखेला व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायचं आहे त्या तारखेची बाजार मूल्य त्याचं कन्सिडर करायचं आहे.
गणितामध्ये बाजार मूल्य दिलेलं राहील, वाढलेलं किंवा कमी झालेलं. ज्या गणितामध्ये वाढलेलं किंवा कमी झालेलं बाजार मूल्य स्वतंत्रपणे दिलेलं नाही आहे, याचाच अर्थ आहे की जी मला स्थिती विवरणामध्ये दिलेली किंमत आहे ती किंमत आणि त्याचं बाजार मूल्य याच्यामध्ये फरक नाही आहे, वाढही झालेली नाही की घट झालेली नाही. जेव्हा तुम्हाला रिव्हॅल्यूड अमाऊंट किंवा मार्केट प्राईस गणितात दिलेली राहणार नाही, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बॅलन्स शीट व्हॅल्यू घ्यायची, कारण की बॅलन्स शीट व्हॅल्यू आणि त्याचं मार्केट प्राईस ही समान असते. म्हणून कॅपिटल एम्प्लॉयड काढत असताना मार्केट प्राईसच्या टोटल ॲसेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी हे सूत्र लक्षात घ्यायचं. आणि याच सूत्राच्या आधारावरती हे आपण विवरण बनवलेलं आहे. टोटल ॲसेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी या विस्तृत प्रोग्रामामध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की कुठले कुठले पदं समाविष्ट होतात आणि कुठले कुठले पदं घ्यायचे नाही आहेत. कुठले पदं घ्यायचे नाही आहेत ते सुद्धा तुम्हाला स्वतंत्रपणे झालेलं आहे की टोटल ॲसेट काढत असताना जसं आपण आताच सांगितलेलं होतं की टोटल ॲसेट काढत असताना आपल्याला व्यवसायाशी निगडीत नफा कमवायचा आहे. म्हणून यामध्ये फक्त आणि फक्त उत्पादन क्षमता वाढवणारे जे पदं असतात, संपत्ती असते, या संपत्तीला ग्राह्य धरायचं आहे. म्हणून या यादीमधनं इनटँजिबल ॲसेट, अदृश्य संपत्ती जी आहेत, ज्याची उदाहरणं काय असतात तर गुडविल, पॅटेंट, ट्रेडमार्क, नो हाऊ हे पदं अदृश्य संपत्तीचे असल्या कारणानं जर का संपत्तीच्या यादीमध्ये असं कुठलंही पद जर का दिलेलं असलं तर हे पदं एक्सक्लुडिंगच्या लिस्टमध्ये आहे, वगळण्याच्या लिस्टमध्ये आहे, चिन्हांकित केलेले पदं होते. म्हणून ह्या व्हिडिओचा संदर्भ लक्षात घेता असे पदं सुरुवातीलाच ताळेबंदामध्ये क्रॉस मार्किंग करून ठेवा, म्हणजे हे कॅपिटल एम्प्लॉयडच्या कॅल्क्युलेशनमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये येता कामा नाही. इंटेंजिबल ॲसेटचं कुठलंही पद घ्यायचं नाही. इन्व्हेस्टमेंट जे साधारणतः आपला जो जास्त पैसा असल्या कारणानं आपण बँकांमध्ये ठेवी केलेल्या आहेत, दुसऱ्या कंपनीचे शेअर खरेदी केलेले आहेत, दुसऱ्या कंपनीचे डिबेंचर खरेदी केलेले आहेत, बाह्य गुंतवणूक असल्या कारणानं एक्सटर्नल इन्व्हेस्टमेंट यांनी आपला नफा वाढतो परंतु आपला ऑपरेटिंग प्रॉफिट वाढत नाही आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट जी आउटसाईड इन्व्हेस्टमेंट आहे त्याला सोडून द्यायचं आहे. अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये जर का ट्रेड इन्व्हेस्टमेंट हा शब्द दिलेला असला तर त्याला कन्सिडर करायचं, कारण की ते व्यवसायाशी निगडीत असते. सामान्य परिस्थितीमध्ये इन्व्हेस्टमेंटला व्हॅल्युएशन ऑफ गुडविलमध्ये घ्यायचं नाही. आणि तिसरं पद जे आपल्याला सोडून द्यायचं असतं, जे ॲसेट साईडला दिलेलं राहतं, ते म्हणजे फिक्टिशियस ॲसेट्स, ज्याचे उदाहरणं असतात प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, अंडररायटिंग कमिशन अँड ब्रोकरेज. जेव्हा भाग भांडवलाची आपण उभारणी करतो ते भाग भांडवल इश्यू करत असताना जर का आपण त्याच्यावरती सूट दिलेली असेल तर त्याला डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर ऑर डिबेंचर म्हणतात. हे भांडवली स्वरूपाचे खर्च आहेत. हे कॅपिटल उभारताना एकदाच होतील, वारंवार होत नाहीत, आवर्ती स्वरूपाचे खर्च नसतात. म्हणून असे आवर्ती पुंजीगत खर्च आपल्याला मायनस करायचे असतात. हे 3 पदं घ्यायचे नाहीत आणि लायबिलिटीमधून कॅपिटल आणि रिझर्व्ह मायनस करायचं नसतं. याचं जर का पालन केलं तर तुमचं कॅपिटल एम्प्लॉयड स्टेटमेंट अशा प्रकारे दिसेल. हे बनवत असताना सूत्र आपलं तेच आहे, टोटल ॲसेट मायनस एक्सटर्नल लायबिलिटी. टोटल ॲसेट घेत असताना आपण फक्त आणि फक्त त्या मार्केट प्राईसवरती घ्यायच्या. मार्केट प्राईस दिलेली नसेल तर बॅलन्स शीटची व्हॅल्यू घ्यायची. फर्निचर, प्लांट्स, लँड हे झाले फिक्स ॲसेटचे पदं. डेटर, स्टॉक, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे सर्व झाले करंट ॲसेटचे पदं. इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करायची नाही, फिक्स ॲसेट पूर्ण कन्सिडर करायचे. यातनं 3 पदं सोडून द्यायची. लायबिलिटी सेट मायनस करत असताना लायबिलिटीला दिलेले जे टोटल 5 पदं असतात, पहिलं पद कॅपिटल, दुसरं पद रिझर्व्ह, तिसरं पद सिक्युअर्ड लोन, चौथं पद अनसिक्युअर्ड लोन आणि सर्वात शेवटी करंट लायबिलिटी. यातलं कॅपिटल आणि रिझर्व्हच्या व्यतिरिक्त बाकी 3 शीर्षकाशी निगडीत जितकेही पदं आहेत ते पूर्ण पदं आपल्याला यादीमधनं मायनस करायचे असतात. डिबेंचर मायनस करा, बॉरोइंग मायनस करा, डिपॉझिट मायनस करा, टर्म लोन मायनस करा, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, प्रोव्हिजन फॉर टॅक्स, बँक ओव्हरड्राफ्ट अशी पदं असतात आपल्याला मायनस करायचं आहे. आणि टोटल ॲसेटमधनं एक्सटर्नल लायबिलिटी मायनस केल्यानंतर जे राहील ते राहतं नेट कॅपिटल एम्प्लॉयड. हे सगळ्यात आधी काढायचं. नेट कॅपिटल एम्प्लॉयड काढल्यानंतर त्याला NRRने गुणाकार करा, तुम्हाला नॉर्मल प्रॉफिट मिळेल. मग स्टेप नंबर 3मध्ये नॉर्मल प्रॉफिटची रक्कम ॲव्हरेज प्रॉफिटमधनं मायनस करायची आणि सर्वात शेवटी व्हॅल्युएशन ऑफ गुडविल करायची. अति महत्त्वाचा भाग होता. याच्याशी संबंधित तुम्हाला 7 ते 10 MCQ परीक्षेमध्ये साधारण विचारले जातात. मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये सूत्र विचारले जातील, योग्य तो पर्याय निवडायचा आहे. फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात किंवा छोट्या छोट्या रकमा दिलेल्या राहतील, त्यावरनं सुपर प्रॉफिट काढणे, कॅपिटल एम्प्लॉयड काढणे,
गुडविल काढणे अशा टाईपचे गणितं तुम्हाला याच्यासाठी येऊ शकतात. सराव करा. व्हिडिओ एकदा दोनदा तीनदा पुन्हा बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेवटच्या मेथडसोबत. त्याचा मेथडचं नाव राहिलं आहे कॅपिटलायझेशन मेथड ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. धन्यवाद.